नमस्कार मंडळी, माझा वाढदिवस असल्यामुळे ना मी पाड्यावरच्या मुलांना ना खाऊ देत आहोत। हे बघा इकडे आम्ही आणले केक कटिंग करून ना ऑलरेडी डिश आम्ही इकडे भरलेत। हे बघा इकडे सगळे मुलं लाईनीमध्ये आहेत। थांबा बाबू बाबू थांबा, सगळ्यांना देते मी। तुम्ही या साईडला या ना। थांबा आधी घेऊ देत ना मग बोलते। बघ नाही तुम्ही या साईडला या, इकडे तिकडून दिसत नाही त्यांची तोंड। बाबू सगळ्यांनी ते बघा इकडे बघा। हा बसा, बसून खावा, खाली सगळे बसा। हे बघा कसे लाईन मध्ये झालेत बघा। अशी चांगली शहाणी माणसं पण अशी येत नसेल बघा। छोटी मुलं सगळे लाईन मध्ये केक साठी घ्यायला आलेत। सगळ्यांनी बसून खा, पाडू नका। अजून परत पाहिजे तर घ्या केक। चॉकलेट कोणाला पाहिजे त्यांनी घ्या परत। चौकाच बस, अरे इकडे बसा ना, पडायला होणार ना। बाबू घाबरते। सावकाश सावकाश। कोणाला नाही भेटला अजून? झाले सगळे। हां घ्या ताई, घ्या तुम्ही। दादाला दे त्या। इथे बसलेला नाही त्याला। हा आहे, तुम्ही घ्या। अजून पण आतमध्ये घरी आहे। इकडे इकडे या घरी आहे। मम्मी मम्मी लावायचं दे बाबू तुझ्या। तुझ्या मावशीच लावायचं ताई, हे घ्या। हा तुझ्या मम्मीला लावायचं, ते दादाला ह्याला दे। दे त्याला, दे दे त्याला। अजून कोण राहिला? हे बघ इकडे आले ही साईड। केक कोणा? थांबा मी परत येते केक। मला पण चांगलं नाही। पहिले त्यांना दे केक। लवी केक ह्यांना दे पहिला। अरे ह्यांना दे पहिला, दे ते बाबांना देते। ए त्या बाबांना दे। त्या ताईंना दे पहिलं। चॉकलेट द्यायच्या रे। वाट मुलांना कोण नाही ना आता मोठं। त्यांना दिलं का? तुम्हाला दिलं? घेतलं ना मग पडणार तुम्ही सगळ्यांना दिलं ना, मम्मी लोकांना पण। देव आपल्याला गुडबुक मध्ये ठेवणार। दे तिला क्रीम पाहिजे पल्लवी, तिला क्रीम पाहिजे। दे ग तिला क्रीम पाहिजे पल्लवी, त्या दीदीला क्रीम पाहिजे। तिला क्रीम दे पहिली। हे घे दीदी क्रीम घे। तिला क्रीम नाही मिळाली ना। चालू करा ना। हे बघा आपण ना बर्थडे असेल ना की केक कटिंग करतो, खूप साऱ्या मुलांना बोलवतो। कधी कधी काय आपण काही लोक काय करतात, खूप मजा मस्तीमध्ये ना सगळ्यात केक तोंडाला लावतात। वेस्टेज होतो ना। अशा गरजू मुलांना दिलं तर ते बघा त्यांनी पण खाल्लं, आपल्याला पण त्याच्यातून आनंद मिळतो। त्यामुळे ना असं बर्थडे वगैरे कधी असेल ना, तुमची इच्छा असेल तर मी तर आम्ही इकडे काय या पाड्याचं नाव काय? नाग्या कातकरी पाडा। हा फुलपाडा रोडला आहे। इकडे गरजू मुलांना तुम्ही काय असं द्यायचं त्यांच्या मुलं आणि त्यांच्या तोंडावरती आनंद बघितलेला हे सगळे हाय करा। हे बघा त्यांच्या मुलं
छोट्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा किती बरं वाटतं ना. मी असा केक मी माझा बर्थडे कधी सेलिब्रेट करत नाही. मी म्हटलं त्या निमित्ताने पाड्यावरच्या छोट्या मुलांना देऊया. माझ्या मुलांना पण खूप आवडतं असं द्यायला. मग मुलांना मी माझ्या घेऊन नाही आले बघा किती छान आनंदात आणि सगळे मिळून खाल्ले वाटून आणि लाईनमध्ये आलेले किती छान वाटतंय बघा. तुम्हाला पण जर या पाड्यावरच्या मुलांना काही वस्तू द्यायच्या असतील ना तर फुलपाडा रोडला आहे नाग्या कातकरी पाडा. तिथे ही पाड्यावरती मुलं राहतात. आरजे नगर पासून थोडंसं पुढे आहे आणि मुलं पण बघा किती आनंदात आणि सगळ्यांनी लाईनमध्ये घेऊन आणि शांततेत बघा बसून जाते. किती आनंद वाटतं आणि खूप मला पण खूप चांगलं समाधान मिळालेलं आहे. पाड्यावरच्या लोकांचं ना मी जीवन दाखवते, त्यांचं घर दाखवते. इथे ना या पाड्यावरती एकूण 10 घर आहेत. ते बघा आपल्याकडे किती सुखसोयी असतात तरी आपण सुखी नसतो. बोलतो हे नाही आहे ते नाही आहे लाईट नाही असं नाही. ही छोटी मुलं बघा म्हणजे आम्ही फक्त केक एवढंच दिलं तरी खाऊन म्हणजे व्यवस्थित शांत आणि त्यांना पण आनंद वाटला. मी तुम्हाला एक घर दाखवते इथे. हे बघा इकडे, हे बघा इकडे, हे बघा या ना आतमध्ये असू दे. हे बघा ते या घरात किती ना 4 माणसं राहतात. हे बघा त्यांचे कपडे वगैरे. हे बघा इथे काही कोणतीच वस्तू नाही आहे ना. मोबाईल ही लाईट पण ना त्यांनी बाहेरून घेतलेलं आहे. हे बघा टीव्ही मोबाईल फ्रीज असं कोणतीही वस्तू नाही. आणि जमीन बघा पूर्ण कशी आहे. हे बघा आणि ना इथे कोण कपडे वगैरे देतात तेच ती लोक यूज करतात आणि राहतात. हे बघा सुखात आनंदात. हे बघा कसे आहे इकडे या ना थोडं पुढे. त्यांची चूल वगैरे इकडे आहे वाटतं. हा हे बघा इथे चूल आहे. इथे या ना. हे बघा इथे ना त्यांची चूल आहे. हे बघा इथे कसं ठेवलंय बघा. आणि आपण एवढ्या सगळ्या सुखसोयी असून पण समाधानी नसतो बघा. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेणारी अशी माणसं असतात. त्याच्यामुळे ना तुम्हाला कधीही काही कोणती वस्तू द्यायची असेल ना या पाड्यावरच्या माझ्या मुलांचं मी सांगते पाळणा चप्पल छोट्या माझ्या मुलांचे मोठे थोडे झाल्यावर कपडे वगैरे असं खूप साऱ्या गोष्टी मी याच्यात दिल्या. तुम्हाला पण द्यायचे असतील देऊ शकता.